नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मित्रांनो. तर आज आपण रामबाग उलवे येथील रामबाग येथे आपण पर्यटन स्थळ आहे, तर ते पाहण्यासाठी जाणार आहे बघा. तर मी इथून बघा शांतिवन कुष्ठरोग निवारण समिती शांतिवन इथून निघणार आहे आणि आता मी चाललेलो आहे बघा. आपण बाईकवर सफर करणार आहे. तर आता आपण चला आपण रामबागला जाऊया. आता करून टाका. तर मित्रांनो बघा, आपण आता शांतिवन आहे, इथून आपण निघालेलो आहे आता रामबाग बघायला. तर चला, लोक बोलतात रामबाग एकदम सुंदर असं पर्यटन स्थळ झालेलं आहे. उलवान जवळ आहे, पनवेल जवळ आहे आणि नवी मुंबई बी जवळ आहे. तर त्या आपण चला पाहूया. तर मित्रांनो बघा, आपण एवढं परिश्रम करून बघा इथपर्यंत पोहोचलो बघा मित्रांनो. आपल्याला रस्ता माहीत नव्हता, विचारत भरपूर त्रास झाला मित्रांनो. तर मित्रांनो, तुमची जर स्वतःची जर मोटरसायकल असेल, गाडी जर असेल, तर तुम्ही डायरेक्ट इथे येऊ शकता मित्रांनो. पनवेलपासून एकदम जास्तीत जास्त 20 ते 25 मिनटाच्या अंतरावर आहे. आणि इकडं मुंबईवरून तुम्हाला यायला रस्ता आहे. आणि जवळजवळ का नाही आपल्या नवी मुंबई इथे जवळ असलेलं बघा हे पर्यटन स्थळ आहे रामबाग. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब या उद्यान रामबाग, श्री मसेश्वर मंदिर, नावेखाडी, उत्तरपाडा. तर बघा इथं आपण या गेटवर येऊन पोचलेलो आहे आपण. आणि बघा इथं काय लिहिलेलं आहे बघा. तर इथं रामबाग लोकार्पण सोहळा म्हणजे जे रामबागाचे आपले म्हणजे उद्घाटन झालं त्याचं बघा लोकार्पण सोहळा झाला. तर बघा इथं काय लिहिलं आहे बोर्ड बघा, तुम्ही पाहू शकता. रामबाग लोकार्पण सोहळा, नावेखाडी येथील रामबाग या उद्यानाचा लोकार्पण सोहळा, मिती मार्गशीर्ष कृष्ण शुक्ल पक्ष 14 गुरुवार दिनांक 22/12/2000 या दिवशी चिरंजीव अमोघ प्रशांत ठाकूर रामशेठ ठाकूर यांचे नातू यांच्या शुभ हस्ते आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बदली व गव्हाण पंचक्रोशीतील मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला मित्रांनो. आता आपण इथपर्यंत पोहोचलेलो आहे. तर चला तर आपण आतमध्ये काय आहे ते पाहूया. तर बघा आतमध्ये आपल्याला काय दिसतंय. तर एक बघा सुंदर असं बघा इथून लांबून मंदिर दिसतंय. तर ते मंदिर बघा कोणचं आहे ते आपण पाहूया मित्रांनो. तर चला आपण आतमध्ये जाऊया. आवाज कर. तर मित्रांनो बघा इथं बघा हे खाण्याचे छोटे मोठे स्टॉल आहेत बघा. हे इथं आता सध्या हे बंद आहेत, पण मला वाटतं संध्याकाळी स्टॉल खोलत असतील बघा. खाण्याचे स्टॉल आहेत ही. आणि बघा हे रामबागचं बघा मेन गेट आहे. इथं तुम्हाला रामबागचं मेन गेट दिसते. आणि आतमध्ये बघा मसेश्वर मंदिर बघा, आतमध्ये मसेश्वर मंदिर आहे. हे रामबागचं मेन गेट आहे. म्हणजे बागेचं इथं डायरेक्ट एंट्री आतमध्ये करू शकतो बघा. इथं गोल असा बघा अशी कमान केली आणि त्या कमानीतून बघा आतमध्ये जायला आपल्याला रस्ता आहे. तर बघा इथं बाहेर जेव्हा पार्किंगची सुविधा केली आहे बघा. इथं गाड्या तर उभ्या आहेत बघा. गाड्या टू व्हीलर अशा उभ्या आहेत. त्या बाजूला पार्किंग सुविधा आहे, ह्या बाजूला पार्किंग सुविधा आहे. अशा गाड्या पार्क करून तुम्हाला पार्किंगला जागा ठेवलेली आहे. आणि बघा त्या बाहेर बघा कसं असं सुशोभीकरण केलं झाडाचं बघा. सुशोभीकरणाची झाडं आहे ती. सुशोभीकरणाची फुलं बघा, फुलं वेगवेगळ्या कलरची फुलं आहेत तिथं. आणि चारही बाजूनं बघा पुढं मैदान आहे खेळण्यासाठी मुलांना. भरपूर असं मोठं मैदान आहे. आणि आता चला आपण तर ह्या मंदिरात आपण दर्शन घेऊ पहिलं, आणि नंतर आपण गार्डनमध्ये जाण्याचा प्रयत्न करूया. तर बघा मित्रांनो हे बघा मसेश्वर मंदिर उत्तरपाडा बघा. हे असं मसेश्वर मंदिर आहे बघा. आणि बघा इथं गेट आहे. त्या गेटला बघा काय लिहिलेलं आहे बघा. सकाळची वेळ किती आहे बघा, 8 ते 11 आणि संध्याकाळी 4 ते 9 अशी बघा रामबाग उद्यानाची वेळ आहे. तर तुम्ही मित्रांनो ह्याच वेळेत येऊ शकता. तर बघा हे मसेश्वर मंदिर आहे. त्या मसेश्वर मंदिरमध्ये बघा असं पुढं गार्डन असं सुशोभीकरण गार्डन असं तुम्हाला दिसतं बघा. चारही बाजून बघा चारही बाजून असं गार्डन. आणि त्या गार्डनमध्ये बघा हे मसेश्वराचं मंदिर आहे. तर हे पाहू शकता तुम्ही बाहेरून कसं आहे बघा. बाहेरून त्याचा बाहेरचा आवार हे बघा कसं आहे तुम्ही पाहू शकता. आणि आता आपण जाऊन आतमध्ये देवाचं दर्शन घेणार आहे. तर बघा बाहेरचा परिसर कसा आहे तुम्ही पाहू शकता. तर बघा हे सर्व बाजून बघा लाईटची व्यवस्था केली आहे बघा. लाईट सुशोभीकरणाची बघा. झाडांच्या भोवतीने बघा लाईटीची बघा लाईट केले खेळवलेले आहे बघा. रात्रीची ही लाईट बघा
एकदम सुंदर अशी दिसते बघा. आणि बघा प्रत्येक ठिकाणी बघा लाईटीची झाडावरती लाईट चढवलेली बघा. ती रात्रीच्या वेळेस चालू केली जाते. तर हे असं मंदिर आहे आतून. तर चला आपण दर्शन घेऊया आता. तर चला बघा मित्रांनो, हे मशेश्वर मंदिर आहे बघा. ह्याचं आपण दर्शन घेऊया. तुम्ही मित्रांनो येऊ शकता. हे मशेश्वराचं मंदिर सुंदर असं मंदिर आहे. आणि तुम्ही बघा कसा वरती बघा घुमट कसा आहे. आणि बघा चारी बाजूला बघा मंदिर आतून कसं आहे तुम्ही पाहू शकता. बघा इथं CCTV आहे बघा. तुम्ही इथं काही गलत काम करू शकत नाही मित्रांनो. बघा इथं CCTV आहे, फुटेज आहे. तर आपण मित्रांनो आपण आता बाग रामबाग पाहूया कशी आहे ते. तर बघा मित्रांनो, हे असं बघा बाहेर बघा हे गार्डन आहे बघा. आणि बघा कुंडीतील बागकाम बघा. प्रत्येक ठिकाणी बघा इथं कुंडीतील बागकाम आहे. कुंड्या आहेत त्या कुंड्यामध्ये बघा असा खांबा केला आहे. त्या खांब्यामध्ये बघा कुंड्या अशा केल्या आहेत. त्या कुंड्यामध्ये बघा कुंडीतील बागकाम त्याला बोलतात मित्रांनो. तर बघा ह्या झाडावरती बघा तुम्ही संध्याकाळच्या टायमाला तुम्ही येऊ शकता बघा. प्रत्येक ठिकाणी बघा अशी लाईट खेळवलेली आहे मित्रांनो हे झाडावरती. आणि हा रात्रीचा नजारा एकदम सुंदर आणि सज्ज असा नजारा दिसतो. तर तुम्ही रात्रीची पाहू शकता. आम्ही सकाळी आलेलो आहे मित्रांनो. त्यामुळं सकाळचं तुम्हाला काही जास्त लाईटीचा प्रकाश आणि लाईटीचं सौंदर्य तुम्हाला दिसणार नाही मित्रांनो. तर बघा इथं बघा मुलं बघा मुलांना खेळण्यासाठी बघा इथं छोटेसे बघा खेळणी गार्डन आहे. ह्याला खेळणी गार्डन म्हणतात बघा. तर इथं 10 वर्षाच्या वरील व्यक्तींनी ह्या खेळण्यामध्ये बसूनही असं लिहिलेलं आहे मित्रांनो. तर बघा इथं झोके आहेत मुलांना. छोट्या छोट्या मुलांना झोके आहेत, घसरगुंडे आहेत बघा, पाळणे आहेत बघा. आणि हे असं बघा सुंदर असं मुलांना खेळण्याचं बघा इथं छोटंसं बघा गार्डन आहे. आणि या गार्डनमध्ये लोकांना खेळणे बघा, लहान मुलांना खेळण्यासाठी सुंदर अशा खेळणी तयार केल्या आहेत मित्रांनो. बसायला लोकांना मोठ्या माणसांना बघा बसण्यासाठी बाक आहेत. आणि वरती झाडं आहेत. झाडांची बघा सावली एकदम खूप अशी जावली पडलेली आहे. तर मित्रांनो तुम्ही इथं तुमच्या सहकुटुंब सहपरिवार मुलासोबत तुम्ही येऊ शकता आणि आपल्या जीवनातील आनंद घेऊ शकता. तर चला आता मित्रांनो आपण गार्डनकडे वळूया. तर बघा मित्रांनो इथून बघा हे गेट आहे. आणि गेटच्या ठिकाणी बघा इथं बघा हे बघा पाणी पडते तुम्हाला दिसतं बघा. कुंडी आहे त्या कुंडीत बघा पाणी सोडलेलं बघा. आणि या कुंडीत बघा ठिबकद्वारे पाणी सोडलेलं वरती बघा मित्रांनो ठिबक आहे. आणि बघा लाईटिंग आहे, प्रत्येक झाडाला लाईट आहे. आणि ठिबकद्वारे बघा ह्या प्रत्येक झाडाला बघा ठिबकद्वारेचा पाणी दिलेलं जातं बघा. आणि बघा असं बाजूला गार्डन आहे. आणि सुशोभीकरणाची फुलं आणि झाडं आहेत मित्रांनो. सर्व सुशोभीकरणाची फुलं. इथं बघा मित्रांनो तो आपल्यासाठी नियम दिला, रामबागेत नमाज पडण्यास तसेच धार्मिक कृत्य करण्यास सक्त मनाई. म्हणजे आपण इथं काहीही करू शकत नाही धार्मिक कृत्य. तर बघा हे असं ह्या बाजूला असं हे गार्डन आहे. असं इथं सुंदर असं गार्डन आहे एका रेषेमध्ये. हे बाबा ह्यामध्ये आपल्याला चालण्यासाठी रस्ता आहे दोन्ही बाजूला मित्रांनो. बघा हे तुम्ही गार्डन पाहू शकता बघा. आणि बघा आता आत आल्यानंतर बघा काय लिहिलं बघा, कृपया झुल्यावरती 3 व्यक्तीपेक्षा जास्त व्यक्तींनी 5 मिनिटापेक्षा जास्त वेळ बसू नये, इतरांनाही बसण्यास द्यावे. तर बघा इथं बघा हे झुला आहेत बघा. आणि झुल्यामध्ये किती झुले आहेत तर बघा एक झुला तुटलेला दिसतो मित्रांनो. 2 3 4 5 6 आणि 7 झुले आहेत मित्रांनो. आणि बघा प्रत्येक एका झुल्यामध्ये 3च व्यक्ती बसू शकतात. तर बघा इथं बघा हे मॅडम इथं बसले आहेत बघा झुल्यामध्ये. आणि ह्या झुल्याचा आनंद घेतात मित्रांनो. तुम्ही तुमच्या परिवारासोबत या आणि या झुल्याचा आनंद घ्या गार्डनचा. आता चला आपण ह्या मंदिराचं आपण दर्शन घेऊ पहिलं आणि नंतर आपण गार्डनमध्ये जाण्याचा प्रयत्न करूया. तर बघा मित्रांनो हे बघा मशेश्वर मंदिर उत्तरपाडा बघा. हे असं मशेश्वर मंदिर आहे बघा. आणि बघा इथं गेट आहे. त्या गेटला बघा काय लिहिलेलं आहे बघा. सकाळची वेळ किती आहे बघा 8 ते 11 आणि संध्याकाळी 4 ते 9 अशी बघा रामबाग उद्यानाची वेळ आहे. तर तुम्ही मित्रांनो ह्याच वेळेत येऊ शकता. तर बघा हे मशेश्वर मंदिर आहे. त्या मशेश्वर मंदिरमध्ये बघा असं पुढं गार्डन असं सुशोभीकरण गार्डन असं तुम्हाला दिसतं बघा चार बाजून बघा.
बघा चारही बाजूनं असं गार्डन आणि त्या गार्डनमध्ये बघा हे म्हशीश्वराचं मंदिर आहे. तर हे पाहू शकता तुम्ही बाहेरून कसं आहे बघा, बाहेरून त्याचा बाहेरचा आवार हे बघा कसं आहे तुम्ही पाहू शकता. आणि आता आपण जाऊन आतमध्ये देवाचं दर्शन घेणार आहे. तर बघा बाहेरचा परिसर कसा आहे तुम्ही पाहू शकता. तर बघा हे सर्व बाजून बघा लाईटची व्यवस्था केली आहे. लाईट सुशोभीकरण करण्याची बघा, झाडांच्या भोवतीने बघा लाईटीची बघा लाईट केले खेळवलेले आहे बघा. रात्रीची ही लाईट बघा एकदम सुंदर अशी दिसते बघा. आणि बघा प्रत्येक ठिकाणी बघा लाईटीची झाडावरती लाईट चढवलेली बघा, आणि ती रात्रीच्या वेळेस चालू केली जाते. तर हे असं मंदिर आहे आतून. तर चला आपण दर्शन घेऊया आता. तर चला बघा मित्रांनो, हे म्हशीश्वर मंदिर आहे बघा, ह्याचं आपण दर्शन घेऊया. तुम्ही मित्रांनो येऊ शकता. हे म्हशीश्वराचं मंदिर सुंदर असं मंदिर आहे. आणि तुम्ही बघा कसा वरती बघा घुमट कसा आहे. आणि बघा चारी बाजून बघा मंदिर आतून कसं आहे तुम्ही पाहू शकता. बघा इथं CCTV आहे बघा. तुम्ही इथं काही गलत काम करू शकत नाही मित्रांनो. बघा इथं CCTV आहे, फुटेज आहे. तर आता मित्रांनो आपण आता रामबाग पाहूया कशी आहे ते. तर बघा मित्रांनो हे असं बघा बाहेर बघा हे गार्डन आहे बघा. आणि बघा कुंडीतील बागकाम बघा, प्रत्येक ठिकाणी बघा इथं कुंडीतील बागकाम आहे. कुंड्या आहेत, त्या कुंड्यामध्ये बघा असा खांबा केला आहे. त्या खांब्यामध्ये बघा कुंड्या अशा केल्या आहेत. त्या कुंड्यामध्ये बघा कुंडीतील बागकाम त्याला बोलतात मित्रांनो. तर बघा ह्या झाडावरती बघा तुम्ही संध्याकाळच्या टायमाला तुम्ही येऊ शकता बघा. प्रत्येक ठिकाणी बघा अशी लाईट खेळवलेली आहे मित्रांनो हे झाडावरती. आणि हा रात्रीचा नजारा एकदम सुंदर आणि सज्ज असा नजारा दिसतो. तर तुम्ही रात्रीची पाहू शकता. आम्ही सकाळी आलेलो आहे मित्रांनो, त्यामुळं सकाळचं तुम्हाला काही जास्त लाईटीचा प्रकाश आणि लाईटीचं सौंदर्य तुम्हाला दिसणार नाही मित्रांनो. तर बघा इथं बघा मुलं बघा, मुलांना खेळण्यासाठी बघा इथं छोटेसे बघा खेळणी गार्डन आहे. ह्याला खेळणी गार्डन म्हणतात बघा. तर इथं 10 वर्षाच्या वरील व्यक्तींनी ह्या खेळण्यामध्ये बसू नये असं लिहिलेलं आहे मित्रांनो. तर बघा इथं झोके आहेत मुलांना, छोट्या छोट्या मुलांना झोके आहेत, घसरगुंडे आहेत बघा, पाळणे आहेत बघा. आणि हे असं बघा सुंदर असं मुलांना खेळण्याचं बघा इथं छोटंसं बघा गार्डन आहे. आणि या गार्डनमध्ये लोकांना खेळणे बघा, लहान मुलांना खेळण्यासाठी सुंदर अशा खेळणी तयार केल्या आहेत मित्रांनो. बसायला लोकांना मोठ्या माणसांना बघा बसण्यासाठी बाक आहेत. आणि वरती झाडे आहेत, झाडांची बघा सावली एकदम खूप अशी जावली पडलेली आहे. तर मित्रांनो तुम्ही इथं तुमच्या सहकुटुंब सहपरिवारासह मुलासोबत तुम्ही येऊ शकता आणि आपल्या जीवनातील आनंद घेऊ शकता. तर चला आता मित्रांनो आपण गार्डनकडे वळूया. तर बघा मित्रांनो इथून बघा हे गेट आहे. आणि गेटच्या ठिकाणी बघा इथं बघा हे बघा पाणी पडते तुम्हाला दिसतं बघा. ही कुंडी आहे, त्या कुंडीत बघा पाणी सोडलेलं आहे बघा. आणि या कुंडीत बघा ठिबकद्वारे पाणी सोडलेलं आहे. वरती बघा मित्रांनो ठिबक आहे. आणि बघा लाईटिंग आहे, प्रत्येक झाडाला लाईट आहे. आणि ठिबकद्वारे बघा ह्या प्रत्येक झाडाला बघा ठिबकद्वारेचा पाणी दिलेलं जातं बघा. आणि बघा असं बाजूला गार्डन आहे. आणि सुशोभीकरणाची फुलं आणि झाडं आहेत मित्रांनो, सर्व सुशोभीकरणाची फुलं. इथं बघा मित्रांनो तो आपल्यासाठी नियम दिला, रामबागेत नमाज पडण्यास तसेच धार्मिक कृत्य करण्यास सक्त मनाई. म्हणजे आपण इथं काही करू शकत नाही धार्मिक कृत्य. तर बघा हे असं ह्या बाजूला असं हे गार्डन आहे, असं इथं सुंदर असं गार्डन आहे एका रेषेमध्ये. हे बाबा ह्यामध्ये आपल्याला चालण्यासाठी रस्ता आणि दोन्ही बाजूला मित्रांनो बघा हे तुम्ही गार्डन पाहू शकता बघा. आणि बघा आता आत आल्यानंतर बघा काय लिहिलं बघा, कृपया झुल्यावरती 3 व्यक्तीपेक्षा जास्त व्यक्तींनी 5 मिनिटापेक्षा जास्त वेळ बसू नये, इतरांनाही बसण्यास द्यावे. तर बघा इथं बघा हे झुला आहेत बघा. आणि झुल्यामध्ये किती झुले आहेत तर बघा एक झुला तुटलेला दिसतो मित्रांनो. 2 3 4 5 6 आणि 7 झुले आहेत मित्रांनो. आणि मग प्रत्येक एका झुल्यामध्ये 3च व्यक्ती बसू शकतात. तर बघा इथं बघा हे मॅडम इथं बसले आहेत बघा झुल्यामध्ये. आणि ह्या झुल्याचा आनंद घेतात मित्रांनो. तुम्ही तुमच्या परिवारासोबत या आणि या झुल्याचा आनंद घ्या, गार्डनचा.
तर बघा मित्रांनो हे 7 झुले आहेत एकूण आहेत बघा. इथं लोकांना आपल्या इथं झुले खेळण्यासाठी बघा इथं व्यवस्था केलेली आहे. आणि इथं बघा इथं माझी बायको बघा इथं झोल्यामध्ये येऊन आनंद घेते बघा. तर बघा ती बघा झोला खेळते बघा. हां तर बघा इथं तुम्ही बी तुमच्या कुटुंब परिवारासह या मुलाबाळासह या आणि तुम्ही त्या झुल्याचा आनंद घ्या. रामबाग गार्डनचा आनंद घ्या. तर चला आपण आता झुल्यामधून बाहेर जाऊया, आतमध्ये काय ते पाहूया. तर मित्रांनो बघा तुम्ही पाहू शकता बघा प्रत्येक ठिकाणी असे फुटपाथ दिलेले आहेत. फुटपाथच्या बाजून बघा सर्व बाजून बघा तुम्ही असं एक गार्डन दिलेलं आहे बघा. सुशोभीकरणाची फुलं प्रत्येक ठिकाणी असे आहेत बघा. आणि बघा असं हे कंपाऊंड केल्यासारखे बघा वनस्पतीच आहे त्या. हां तर हे कागदी फुलं आहेत बघा. हे वेगवेगळ्या कलरची आहेत बघा. अशी कागदी फुलं असे. आणि बघा इथं वेगवेगळ्या कलरची बघा इथं सदाफुले आहे बघा. आणि प्रत्येक ठिकाणी बघा कागदी फुलाची फुलं दिसत आहेत मित्रांनो. आणि बघा नैसर्गिक गार्डन आहे ना. नैसर्गिक गार्डनमध्ये बघा हे तुम्ही किती सुंदर असं दिसते बघा नैसर्गिक गार्डन. आणि या नैसर्गिक गार्डनमध्ये बघा पाणी बी आहे बघा. हे नैसर्गिक तलाव आहे मित्रांनो. या तलावामध्ये बघा बाजूने बघा अशी ही सुशोभीकरणाची झाडं लावली आहेत बघा. तुम्ही पाहू शकता मित्रांनो. आणि लोक बघा ह्या काठावरती बसून बघा आनंद घेत आहेत. तर बघा ही पाणी आतमध्ये आहे ना सुशोभीकरणाची झाडं ती प्रत्येक ठिकाणी बघा अशी बघा सुशोभीकरणाची छोटी छोटी फुटपाथ दिलेला आहे. माणसाला चालायसाठी रस्ता दिलेला आहे. आणि बघा प्रत्येक ठिकाणी बघा कुंड्यामध्ये असं बघा तुम्हाला दाखवतो बघा. कुंड्यामध्ये बघा हे असे झाडं लावलेले आहेत बघा. बघा हे कुंड्यामध्ये झाडं लावले आहेत बघा. ह्याला प्रत्येकाला बघा असा आकार दिलेला बघा. कटिंग केलेलं मित्रांनो. असं बघा भिंतीसारखं बघा काटेरी कुंपण असल्यासारखं बघा. कुंपण असल्यासारखं बघा ही असा हे देखाव तयार केलेला आहे मित्रांनो. तर चला आपण पुढे जाऊया मित्रांनो. इथं बोर्ड बघा लिहिलेलं होतं बसायसाठी जागा दिलेली बघा. इथं बोर्ड काय दिलं आहे सदर तळे खोल आहे आपल्या मुलांना सांभाळा. म्हणजे आपल्या मुलांची काळजी या खोताळ्यामध्ये जाऊ नये असं. तर बघा धोका होऊ शकतो बघा. अपघात होऊ शकतो. तर ह्या तलावामध्ये कोणीही जाऊ नका असं इथं बोर्ड लिहिलेलं आहे. तर मित्रांनो बघा हे एक गार्डन आहे. रामबागमध्येच हे गार्डन आहे बघा. हे असं गार्डन आहे. चारही बाजूने बघा फुटपाथ आहे. आणि बघा ह्या बाजूने बघा कमानीच्या आकाराचं गार्डन तयार केलं बघा. हे कसं तुम्हाला दाखवतो मित्रांनो. तर बघा ही कमान तयार केलेली बघा लोखंडाची. आणि त्याच्यामध्ये आहे ना या असे बघा या कुंड्या बसवलेल्या आहेत. या कुंड्यामध्ये बघा हे झाडं लावले आहेत मित्रांनो या अशी. आणि त्या झाडाचा आकार बघा ह्या कमानीसारखा आलेला आहे तुम्ही पाहू शकता हे. आणि प्रत्येक ठिकाणी बघा ह्या गोल असा आकार दिलेला आहे झाडांना असा सुंदर असा कमानीसारखा. आणि बघा दिलसारखा बी आकार दिसतो हा मित्रांनो दिल. तर बघा हे तुम्ही पाहू शकता बघा कमानीच्या आकाराचं बघा हे गार्डन आहे बघा. तुम्ही पाहू शकता. तुम्हाला मी सर्व बाजूनं दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो. तर बघा आता आम्ही लेट झालेलो असल्यामुळे मित्रांनो फटाफट आपल्याला करायचं आहे. तर बघा हे तुम्हाला पूर्ण गार्डन दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो. बघा त्या बघा अशा कुंड्या बघा बांधलेल्या आहेत बघा. म्हणजे कुंड्याची रचना बघा कशी केली आहे बघा. तुम्हाला कुंड्या दाखवतो मित्रांनो. तर बघा ह्या कुंड्याला बघा प्रत्येक ठिकाणी बघा ह्या ठिबकद्वारे पाणी दिलेलं आहे बघा कुंड्यांना. आणि या कुंड्यात बघा अशी रोपांची किंवा अशा वेलींची बघा अशी रचना केली बघा. प्रत्येक ठिकाणी बघा हे बघा हे पाहू शकता तुम्ही. तर ह्याला प्रत्येक ठिकाणी आहे ना ह्याला ठिबकद्वारे पाणी दिलेलं आहे. प्रत्येक गार्डनला आहे ना ठिबकद्वारे गार्डन दिलेलं आहे बघा. हे असे बघा इकडं हे गार्डन तुम्ही पाहू शकता. या पक्षी बघा तुम्ही पाहू शकता हे पक्षी कसे आहेत बघा. आणि बघा हे कुंड्याचा आकाराचं बघा हे गार्डन आहे. बाजूला बघा कण्हेरीची फुलं एकदम सुंदर अशी गुलाबी फुलं दिसतात. मन मोहून टाकणारे बघा सुंदर गुलाबाची फुलं तुम्हाला दिसत आहेत मित्रांनो. तर चला बघा तो पक्षी बघा तुम्हाला दिसतोय का. माझा कॅमेरा जरा कसा दिसतोय का नाही काय माहीत. तुम्ही पाहू शकता बघा पक्षी. तर आपण आता ह्या साईडला जाऊया. तर चला ह्या कमानीतून आपण बाहेर निघूया आता. बाजूचा बगीचा बघा झाडं फुलं आणि ही झाडं आहेत बघा. शिशू वगैरे पूर्ण झाडं आहेत. त्यामुळे गावात असं हिरवंगार असं तुम्हाला माणसाचं मन मोहून टाकणार बघा असं गवत आहे. आणि तर आता आपण बघा या कमानीच्या बागेतून आपण बाहेर निघालो ना. आता पुढील आपण पाहणार आहोत. तर बघा इथं हां तर ही मित्रांनो हा काय सांगता येणार नाही. पण मित्रांनो मला ह्या बांबूसारखं दिसतं मित्रांनो. ह्याला गोल आकार दिलेला आहे. मला काय सांगता येणार नाही मित्रांनो. तर बघा हे बदामाची झाडं दिसत आहेत. तर बघा ह्या गार्डनमध्ये बघा असं 3 दगड ठेवले आहेत. हे तर तुम्ही बसून एन्जॉय करू शकता. गोल असं बघा पिंडीच्या आकारासारखंच बघा हे गार्डन बनवलेलं आहे. आणि इथं बघा
पंप दिसतोय बघा पाण्याचा. बघा ही ठिबक प्रत्येक ठिकाणी बघा असं पाणी बघा ठिबकद्वारे. हां हां बघा आहे प्रत्येक ठिकाणी बघा असं ठिबकद्वारे बघा पाणी स्प्रिंग म्हणजे जसं फिरतं पाणी दिलेलं बघा प्रत्येक गार्डनला. हे बघा पाण्याचं बघा तुम्ही पाहू शकता बघा पाणी प्रत्येक ह्या बगीच्याला दिलं आहे, गवताला पाणी दिलेलं आहे बघा. तर मी तुम्हाला सर्व दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो. तुम्ही पहा, तुम्ही सहकुटुंब सहपरिवारात सह तुम्ही येऊ शकता मित्रांनो. तर आता चला आपण ह्या बाजूला पाहूया. तर बघा मित्रांनो सरासरी का नाही घाणेरीची फुलं बी आहेत मित्रांनो, कण्हेरीची फुलं बी आहेत मित्रांनो. आणि ही अशी सुशोभीकरणाची बघा ही झाडं आहेत बघा प्रत्येक ठिकाणी बघा. अशी झाडं लावली आहेत आणि बघा असा भिंतीसारखा आकार अशी दिलेला आहे मित्रांनो. कटिंग करून भिंतीसारखा आकार आणि सुंदर अशी बघा काटेरी म्हणजे कुंपण असल्यासारखं दिसतं बघा. आणि बघा ठिबकद्वारे बघा पाणी कसं बघा ह्या कुंडीत बघा ठिबकद्वारे पाणी दिलेलं बघा. तर पाणी कसं पडतं बघा थेंब थेंब पाणी एकदम सुंदर असा नजारा बघा तुम्ही पाहू शकता. हे बघा हे पाणी पडतंय. इथं आपल्याला स्टेज दिसते बघा. आणि आपल्या स्टेजच्या शेजारी आहे ना अशा बघा बाग केलेल्या लोकांना बसायसाठी. तर बाबा कुणी बी काय बघा कार्यक्रम वगैरे असेल कोणाला एन्जॉय करण्यासाठी असं मला वाटतंय बाबा हे स्टेज आहे पाठीमागं बघा ते असं बघा ही पडदा दाखवल्यासारखं दिला आहे. आणि हा असा गोल स्टेज आहे. हे गोलच्या स्टेजच्या बाजूने बघा ही बसण्यासाठी केलेलं आहे. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता तुम्ही. तर आता ह्या बाजूला काय आहे ते आपण पाहूया. तर चला ह्या बाजूला. तर बघा मग सुंदर असं हिरवंगार बघा सगळं जिकडं बघाल तर मला हिरवं दिसेल मित्रांनो. हिरवंगार मन मोहून टाकणार असा बघा. ऊन जरी पडलं तर मित्रांनो अजिबात बिलकुल बी आहे ना असे गरमी लागत नाही, थंडावाच लागतो मित्रांनो. तर आता इथं बघा काय आहे आपण इथं पाहू शकता बघा असं बघा. तर बघा बघा हा एक मोठा दिल आहे बघा मित्रांनो. हा दिल काढलेला आहे आणि ह्या दिलामध्ये परत मित्रांनो दिल आहे बघा. हा एक मोठा दिल असा आहे, एकदम मोठा दिल असा आहे. आणि ह्या दिलामध्ये एक छोटासा दिल आहे म्हणजे ते म्हणजे दोन दिल दिले आहेत मित्रांनो. ह्याचं काय चिन्ह काय म्हणजे मला काय ह्याचं काय समजू शकत नाही. पण मला मित्रांनो दिल आहे. तुम्ही इथं येऊन जरा आपण दोघं जर आला असलं तर दोन दिल आहेत बघा इथं. तर या फोटो काढा तुमचा शेअर करा. तर बघा मित्रांनो तर हे असं हे बघा गार्डन आहे. तर बघा इथं आता इथं गार्डन आहे. आणि बघा इथं ही गारगोट्या बघा मित्रांनो. गारगोट्या आपण पहिले लहानपणी खेळायचो गारगोट्या. तर बघा इथं गारगोट्या ना इथं सुशोभीकरणासाठी गारगोट्याचा उपयोग केला आहे बघा मित्रांनो. लहान मुलं बघा इकडं तिकडे गारगोट्या टाकतात आणि इथं गार्डनची घाण करतात मित्रांनो. तर बघा इथं बोर्ड लिहिला आहे बघा वेवरील दगड बेपल्स फेकू नये. तर बघा ही दगड आहेत ना ही गारगोटीसारखी दगड आहेत बघा. ही बघा सुशोभीकरणासाठी बघा दगड इथं आणलेले आहेत बघा मित्रांनो. आणि हे बघा तिथं प्रत्येक ठिकाणी हा तर बघा ही दगड आहेत बघा तुम्ही पाहू शकता. ही गारगोटी आहे आणि ही सुशोभीकरणासाठी बघा आणलेले आहेत मित्रांनो. आणि प्रत्येक असं इकडे तिकडे बघा विखरलेले आहेत बघा. असं टाकू नका मित्रांनो. असं इथं बोर्ड लिहिलेलं आहे. आणि आपण प्रत्येकाने याची काळजी घेतली तर गार्डन सुंदर असं लागेल मित्रांनो. आणि त्या गार्डनची शोभा वाढवाय बघा प्रत्येक ठिकाणी बघा असं कागदी फुलं आहेत बघा वेगवेगळ्या कलरची. आणि बघा हे असं गार्डन आहे. तर चला आतमध्ये पाहूया मित्रांनो काय ती. तर मित्रांनो बघा इथे गार्डन आहे बघा असं गोल असं गार्डन बनवलेलं आहे. त्याच्यामध्ये बघा तुम्हाला ह्याची फुलं दिसतात बघा कागदी फुलं बी दिसतात मित्रांनो. आणि ह्याची फुलं दिसत आहेत चाफ्याची फुलं दिसतात बघा सफेद कलरची बघा चाफ्याची फुलं आहेत बघा. आणि बघा किती सुंदर असं गोल गार्डन बनवलेलं आहे. आणि बघा इथं एक टॉयलेट आहे बघा. तुम्ही जेंट्स आणि लेडीजसाठी बघा ही टॉयलेट आहे. तर ह्याचा तुम्ही यूज करू शकता. तर आपण चला त्या साईडला काय ते पाहूया. हाय मित्रांनो तुम्ही या ना असे सेल्फी काढा. तर चला आपण इकडे ह्या साईडला पाहूया आतमध्ये कारंजीच्या ठिकाणी जाऊया आपण. कारंजीमध्ये कसं आहे ते पाहूया. कट कर कर. तर बघा मित्रांनो इथं आपण बघा आतमध्ये चाललोय बघा. मेन गार्डन म्हणजे मेन बगीचा आहे जिथं बघा लोकांना आनंद मिळतो आणि लोक एन्जॉय करतात. तर बघा मेन गार्डनमध्ये आपण चाललेलं बघा. चारी बाजून आपण आता सर्व बाजून गार्डन पाहिलं. आता मेन गार्डन म्हणजे मंदिराचा गाभारा कसा असतो म्हणजे मात्र गर्भगृहच असतं तसं बघा ही गार्डनचं गर्भगृह आहे बघा मित्रांनो. तर इथं काय लिहिलं आहे बघा मित्रांनो. पहिल्याच आपण हा
नेम वाचूया. कारंजा सुरू असताना पाण्यामध्ये हात घालू नये, विजेचा शॉक लागू शकतो. तर मित्रांनो ह्याची काळजी मित्रांनो घ्या. मुलांना कारंजी ज्या टायमाला चालू असतात ना त्या टायमाला पाण्यामध्ये हात घालून देऊ नका, ही विनंती आहे मित्रांनो. तर बघा हे गार्डन कसं केलेलं बघा, असंच बघा भिंतीच्या आकारासारखं बघा गार्डन आहे बघा. प्रत्येक ठिकाणी बघा कंपाऊंड बाजूला आहे. आणि हे कंपाऊंड कशाचं आहे मित्रांनो, तर बघा झुडपा झाडं वेलींचंच आहे. आणि बघा हे कारंजी आहेत बघा. तुम्हाला पहिलं कंपाऊंड फिरून दाखवतो मित्रांनो. तर पाहू शकता तुम्ही, आणि त्याच्यामध्ये बघा हिरवंगार असं गवत आहे मित्रांनो, छोटी छोटी झाडं बी आहेत मित्रांनो. आणि बघा हे मेन मुद्द्यावर ये मित्रांनो, बघा इथं कारंजी आहेत बघा मित्रांनो. एक कारंजी आहे ना संध्याकाळच्या टायमाला कालो चालू असतात बघा. 4च्या पुढे बघा म्हणजे 5 ते 6च्या दरम्यान बघा हे कारंजी चालू होतात. निळे पिवळे गुलाबी वेगवेगळे 7 कलरचे म्हणजे इंद्रधनुष्य सारखे बघा हे कारंजी आहेत बघा. 7 कलर निघतात त्यातून. तर बघा मित्रांनो हे आपण पाहिलेलं आहे. तर पुढे बी एक कारंजी आहे. परत मित्रांनो ते कारंजी आपण पाहूया, ते बी पाहूया. तर चला आपण पुढे जाऊया. तर मित्रांनो बघा इथं ह्या कारंजीचा स्पॉट आहे बघा. आतमध्ये बघा एक बदक आहे बघा, तो बघा कसा पोहतोय मित्रांनो. तुम्ही ह्या कारंजीमध्ये बघा बदक दिसते बघा. बघा हा बघा पक्षी बघा कसा पोहतोय तो. आणि बघा ह्या कारंजीमध्ये बघा आता पाणी सोडलेलं बघा. तर पाणी तुम्ही पाहू शकता. आणि आता हा पूर्ण तलाव ही टँक भरल्या ना का नंतर संध्याकाळच्या टायमाला कारंजीसाठी तो तयार केला जातो मित्रांनो. तर हा हे कारंजी कसं आहेत बघा. तर ह्याचा आकार कसा आहे तुम्ही पाहू शकता. आकार तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा मित्रांनो. मी तिथे वरती बघा माळा तयार केला आहे बघा मित्रांनो. माळा आपण शेतामध्ये पाखरं करण्यासाठी जे माळा तयार करतो ना तसा बघा इथं बघा नाही गार्डन बघण्यासाठी बघा तो माळा तयार केलेला आहे. त्याचं नाव वेगळंच आहे मित्रांनो. पण आपण तर ऐकाय करा त्याचं नाव वेगळंच आहे. पण मी तुम्हाला तिथे गेल्यानंतर नाव सांगणार आहे. पण मराठी भाषेमध्ये म्हणजे साध्या भाषेमध्ये ज्याला आपण माळा बोलतोय बघा. तर बघा हे कारंजा कसं आहे बघा तुम्ही पाहू शकता. सुंदर असे बघा संध्याकाळच्या टायमाला 7 रंगा इंद्रधनुष्य का बघा इथं कारंजी आहेत. तर आता ह्याच्यामध्ये पाणी सोडलं दिसते. आणि तुम्हाला मी वरती चढून मी पूर्ण गार्डन दाखवण्याचा प्रयत्न करणार मित्रांनो कसं दिसतंय ते. तर चला तिकडे जाऊया, आपण त्या माळ्यावर जाऊया. तर मित्रांनो बघा इथं बी बोर्ड लिहिलेलं आहे. काय बोर्ड लिहिलं आहे तर आपण वाचूया बघा. स्टोन ऑब्लिक बाबा पंप हाऊसवरती 10 व्यक्तीपेक्षा जास्त लोकांनी जाऊ नये. कारण बघा त्याची कॅपॅसिटी दिली 10 लोकांची. तर बघा 10 लोकांच्या कृपया करून वरती चढू नये. कारण वरती जास्त लोक गेले तर अपघात होण्याचा संभव असतो. तर चला आपण वरती जाऊन पाहूया कसं आहे ते. तर बघा इथून अशा पायऱ्या दिलेल्या आहेत. तर बघा मित्रांनो इथं 10 पेक्षा जास्त व्यक्ती उभा राहू शकतात. पण 10 लोकांपेक्षा जास्त इथं कॅपॅसिटी नाही. तर बघा इथं 10 लोकांपेक्षा जास्त लोकांनी वर चढू नये अशी विनंती आहे मित्रांनो. तर बघा मी आता तुम्हाला वरून पूर्ण गार्डन दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो. तर बघा पाहू शकता. हा कारंजा मित्रांनो गोल आहे. आणि तो मित्रांनो त्या कारंजाचा मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा की कोणत्या आकाराचा तो काय कारंजा आहे. मी तुम्हाला त्याचं उत्तर देणार आहे मित्रांनो. तुम्ही कमेंटमध्ये मला विचारा, मी तुम्हाला त्याचं उत्तर देणार कोणत्या आकाराचा आहे तो. तर बघा तुम्ही हे गार्डन तुम्ही वरती माळ्यावरून तुम्ही बघू शकता. बघा हे पंप हाऊस आहे. या पंप हाऊसवरून तुम्ही टेहळणी करू शकता. जसा टेहळणी करण्यासाठी किल्ल्यावर म्हणजे गड किल्ल्यावर बुरुज असायचे तसा बघा टेहळणी करण्यासाठी तुम्हाला इथं बुरुज दिलेला आहे. तर याचा तुम्ही उपयोग करून बघा मनाचं मनसोक्तपणानं आनंद घेऊ शकता बघा या गार्डनचा. तर बघा मी तुम्हाला गार्डन दाखवतो, वरून दाखवण्याचा प्रयत्न करतो बघा मित्रांनो कसं गार्डन आहे. ती बाजून बघा मोठमोठी झाडं आहेत. बरं एका रेषेत आणि एका उंचीची झाडं आहेत बघा. बाजूची जी झाडं दिसतात तुम्हाला बघा त्याची उंची बघा तुम्ही, हाईट बघा त्याची. आणि आकार त्याचा बघा एकसारखाच आकार आहे. एकसारखा आकार, एकसारखा हाईट, एकसारखी उंची आणि गोलाई बघा मित्रांनो. त्याचा गोल आकार बी एकसारखाच आहे मित्रांनो. तर तुम्ही हे गार्डन पाहू शकता बघा कसं बघा गार्डन बघा कशी झाडांची छाटणी केली मित्रांनो. बघा वरती वरून बघा एकदम सुंदर असा नजारा दिसतो बघा. किल्ल्याला भिंत असते एवढं असं बघा. जशी किल्ल्यावरती मोठी भिंत असते तटबंदी असते बघा तशी बघा हे रस्ता असल्यासारखा दिसतो बघा मित्रांनो. तुम्ही पाहू शकता, याचा अंदाज करू शकता मित्रांनो. बघा तर मित्रांनो सुंदर असं मनाला मन म्हणून टाकणार बघा हे रामबा गार्डन आहे, उलवे येथे आहे मित्रांनो.
उलवे तर मित्रांनो तुम्ही आपल्या स्वतःच्या गाडीने येऊ शकता मित्रांनो. आणि मित्रांनो इथे एक महत्त्व आहे बघा मित्रांनो, तुम्हाला या गार्डनमध्ये येण्यासाठी बघा प्रत्येक ठिकाणी बघा तुम्हाला तिकीट घेतले जाते. हे एक महत्त्व आहे मित्रांनो. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला गार्डनमध्ये येण्यासाठी तिकीट घेतले जाते 50, 60 कसे असेल तसे. पण मित्रांनो इथं फ्री ऑफ कॉस्ट म्हणजे ह्या गार्डनमध्ये येण्यासाठी तुम्हाला 1 रुपयाची तिकीट घेतली जात नाही. बिलकुल तुम्हाला ही गार्डन बघण्यासाठी मनाला मन मोहून टाकण्यासाठी बघा बिलकुल बी फ्री आहे. तर बघा तुम्ही याचा आनंद घेऊ शकता मित्रांनो. आणि इथं पार्किंगचे सुद्धा पैसे घेतले जात नाहीत मित्रांनो. आणि बघा खाली माझी बायको फिरते इकडं तिकडं बघा. तर चला आता आपण राहिलेला भाग दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करतो मित्रांनो. तर बघा मित्रांनो ही माझी मिसेस आहे. तर ही जी इच्छा होती किंवा हे दिलमध्ये उभा राहून त्याचा एक व्हिडिओ आहे ना काढायचा होता. तर बघा आम्हा दोघाचा सेल्फी काढायचा होता, पण आम्हाला सेल्फी काढता येत नाही दोघाला. तर मित्रांनो आम्ही एक काढलेला मित्रांनो, समजून जावं मित्रांनो. तर आमच्या दोघांची बी इच्छा होती सेल्फी काढायची, पण आम्हाला दोघांना बी सेल्फी येत नाही. आम्ही असाच दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो. तर चला आपण ह्या साईडला आता जे राहिलेलं बाकी गार्डन आहे तिथं बगीचा मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो. तर बघा मित्रांनो ही कागदी फुलं आहेत बघा, वेगवेगळ्या कलरची बघा. गाणं बघा आहे बघा वेगवेगळ्या कलर. ही गाणं बी आहे तसं बघा, पतझड सावन वसंत बहार. तर बघा असं गाणं बी आहे. तर बघा ही कागदी फुलं कशी रंगीबेरंगी बघा कलरची कागदी फुलं आहेत बघा. मनाला म्हणून टाकतो बघा मित्रांनो. जर पाहिलं तर माणसाचं मन एवढं आकर्षित होतं मित्रांनो की विचारायची सोय नाही मित्रांनो. माझं तर एवढं मन आकर्षित झालं मित्रांनो की मला इथलं हालू वाटेना. पण मित्रांनो काय माहिती आहे का, पुढचं बी काम असतात त्यामुळे मला इथं जास्त थांबणं गरजेचं आहे मित्र. थांबू शकत नाही पुढील कामासाठी. नाहीतर दिवसभर या गार्डनमध्ये राहण्याची आणि जेवण खाऊन इथं करण्याची बी इच्छा आहे मित्रांनो. तर त्याला पर्याय नाही मित्रांनो. तर चला त्यातच आपण मानून घेऊन आपलं पुढील कामास सुरुवात करूया. तर चला आपण आता गार्डनला सुरुवात करूया. तर बघा ही फुलं बघा, त्याचं काय नाव माहीत नाही पण बघा असं गुच्छ टाईप फुलं आहेत बघा. सुंदर अशी गुलाबी फुलं आहेत. आणि ह्या साईडला बघा कन्हेरीची फुलं आहेत बघा. एकदम सुंदर अशी फुलं आहेत, गुलाबी फुलं आहेत बघा. आणि हे गार्डन आहे बघा. ही वेली बघा, वेली कसे कटिंग केले बघा, भिंतीसारखे कटिंग केलेले बघा मित्रांनो. आणि बघा इथं एक कमान आहे. आता इथं तुम्हाला समोर कमान दिसते मित्रांनो. तर ही कमान मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो. तर चला आपण कमान इकडे वाटचाल करत आहोत. हा बघा, ओ फिरकी वाली तू कल फिर आना नहीं फिर जाना तू अपनी जुबान से कि तेरे नैना है जरा बेईमान से कि फिरकी वाली तू कल फिर आना नहीं फिर जाना तू अपनी जुबान से. तर मित्रांनो गाणं तुम्हाला बोलून दावण्याचं एक काय. तर मित्रांनो हे गार्डनच असं आहे की परत येण्यासारखं असं गार्डन आहे. त्यासाठी ना ही गार्डन तुम्हाला बोलून दावतंय असं वाटतंय की फिरकीवाले म्हणजे तुम्ही परत या इथं आणि माणसाचं मन मोहून टाकताय, माणूस येते. तर मित्रांनो आता तुम्हाला एक वेगळी फुलं दाखवणार आहे मित्रांनो. बघा हे असे बघा तुम्ही पाहू शकता बघा. हे गुच्छ आहेत बघा, गुच्छ कलर असतात. तुम्हाला आपण जे आपल्या मित्रांना वगैरे गुच्छ देतो ना फुलांचा, तर बघा त्या पद्धतीने बघा गुच्छसारखी फुलं आहेत बघा. तुम्हाला जास्त फुलं एकत्र करायची जरूर नाही मित्रांनो. बघा एक फुल तोडलं बघा, एक गुच्छ बघा किती एका गुच्छामध्ये किती फुलं आहेत पाहू शकता तुम्ही मित्रांनो. बघा एक फुल जर तोडलं ना मित्रांनो तर बघा एक गुच्छ तयार होतो. अशी 100-200 फुलं एकामध्ये असतील मित्रांनो. आणि या 200 फुला मिळून एक गुच्छ तयार झाला मित्रांनो. तर बघा हे गुच्छसारखी फुलं आहेत बघा. आणि इथं बघा बंदच आहे की, मग तेच बघते मी कवाच्यानं मागं कशासाठी वागते. चालू होतं नाही आता करा एवढं अजून चालूच ठेवलं की. आता तर मित्रांनो हे पाहू शकता तुम्ही बघा. ही जास्वंद बघा कशा कलरची बघा. ही जास्वंद बघा, जास्वंदीची फुलं दिसत आहेत मित्रांनो. ते तुम्हाला दाखवता विसरलो मित्रांनो. बघा किती सुंदर अशी बघा, थोडी लाल आणि थोडी पांढरी आणि थोडी गुलाबी दिसतात मित्रांनो. तर बघा अशी बघा जास्वंदीची फुलं आहेत बघा. त्याचा पाला बघा किती छोटासा आहे बघा. आणि फुलं बघा किती सुंदर दिसतात फुलं. आणि बघा इथं बघा तुम्हाला दिसणारे बघा पेवची फुलं बघा. ही तुम्ही पेवची फुलं पाहू शकता. एकदा सुंदर एकसारखी अशी फुलं दिसणारी बघा. आणि हे बघा पावसामध्ये बघा मात्र मित्रांनो ह्या फुलाच्या वरती बघा फुलं येतं बघा, सफेद फुलं येतं बघा. इथं बघा ही पेवची फुलं बोलले जातात मित्रांनो.
सुंदर दिसणारी बघा, मनाला मन मोहून टाकणारी, मनाला वेगवेगळ्या मनाला शांतता देणारी बघा अशी ही पेवची फुलं आहेत मित्रांनो. आणि बघा हे फुलं हे असं बघा कमान केलं आहे बघा मित्रांनो, अर्ध कमान आहे मित्रांनो. बघा ह्या साईडला अर्धे आहे, त्या साईडला अर्धे आहे, त्या साईडला परत तुम्हाला लांबून जर बघितले ना तर ही कमान असल्यासारखी दिसते बघा मित्रांनो. तुम्ही पाहू शकता हे अर्ध कमान. लांबून बघितलं तर तुम्हाला एकसारखे दिसणार आहे बाबा, कमान गोल असल्यासारखे दिसणार आहे. तर बघा हे अर्ध कमान आहे. तर बघा हे असं बघा रामबाग आहे, रामबाग बगीचा आहे बघा मित्रांनो. सुंदर असा बगीचा आहे मित्रांनो. तुम्हाला मी पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न केला आहे मित्रांनो. तुम्हाला जर मित्रांनो तो व्हिडिओ जर आवडला तर मित्रांनो तुम्ही बी या, तुमच्या सहकुटुंब सहपरिवार असं आई वडील कोणी असेल, नाना नानी आत्या भाऊ कोण असेल ते तुम्ही का नाही एन्जॉय करू शकता. इथं एक एन्जॉय करण्याचं एक हे गार्डन आहे एन्जॉय करण्यासाठी. तर मित्रांनो या उद्यानाचा आनंद घ्या. आणि मित्रांनो ही नारळाची झाडं मी तुम्हाला दाखवतो लास्टला शेवटी बघा. बघा ही नारळाची झाडं बघा कशी आहेत बघा, एकसारखी नारळाची झाडं आहेत बघा. उंची ते तेवढी आहे, उंची त्याची हाईट वगैरे बघा एकसारखीच आहे बघा. आणि ह्या प्रत्येक झाडाला काय केलं मित्रांनो, तर प्रत्येक झाडाला बघा ठिबक लावलेलं बघा, नारळाच्या प्रत्येक झाडाला. आणि गवताला सुद्धा बघा ठिबकद्वारे पाणी दिलं जातं. म्हणजे याचा अर्थ काय होतं, पाणी कमी आणि उत्पन्न जास्त. तर बघा ह्या पद्धतीने बघा हिरवगार दिसणारं गवत आहे बघा, गोल गार्डन आहे आणि हिरवगार गवत दिसणार बघा, मनाला मन मोहून टाकणारं गवत आहे बघा. आणि ह्याची अशी रचना केली की, आणि बघा ही बघा नारळाची झाडं तुम्ही पाहू शकता. नारळाची झाडं बघा प्रत्येक ठिकाणी एका अंतरात लावलेलं, म्हणजे त्याचं चारी बाजूने एकच माप आहे मित्रांनो. आणि प्रत्येक झाडाला अशी ठिबकद्वारे पाणी दिल्याने एकसारखी झाडं उगवलेले आहेत मित्रांनो, तुम्ही पाहू शकता. आणि यामध्ये बघा दिसणारं गवत किती सुंदर दिसते बघा झाडाच्या मध्ये. आणि बघा माझी बायको किती सुंदर दिसते बघा झाडामध्ये. तर मित्रांनो आमचा व्हिडिओ आवडला तर आम्हाला दोघांना तरी लाईक करा. तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडल्यात मित्रांनो व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आलाय का नाही पूर्ण ते पण माहित नाही. तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.